पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, भारतातील कोणते ठिकाणाला पांढरे पाणी म्हणून ओळखले जाते? भारतातील कोणते ठिकाणाला पांढरे पाणी म्हणून ओळखले जाते? आपले पर्याय आहेत: ए लेह, बी लडाख, सी कारगिल, डी सियाचीन। तुमचे बरोबर उत्तर असेल डी सियाचीन। प्रश्न 2, मनुष्याच्या कोणत्या अंगामध्ये जास्त कीटाणू असतात? मनुष्याच्या कोणत्या अंगामध्ये जास्त कीटाणू असतात? आपले पर्याय आहेत: ए केस, बी नाक, सी जीभ, डी बेंबी। तुमचे बरोबर उत्तर असेल डी बेंबी। प्रश्न 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते? आपले पर्याय आहेत: ए मुकनायक, बी लोकमत, सी सामना, डी दलितवाणी। तुमचे बरोबर उत्तर असेल अ मुकनायक। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, स्वर्गाचे फळ कोणत्या फळाला म्हटले जाते? स्वर्गाचे फळ कोणत्या फळाला म्हटले जाते? आपले पर्याय आहेत: ए केळी, बी अंजीर, सी पपई, डी फणस। तुमचे बरोबर उत्तर असेल बी अंजीर। प्रश्न 5, कोणत्या प्राण्याला वंशमध्ये करता येत नाही? कोणत्या प्राण्याला वंशमध्ये करता येत नाही? आपले पर्याय आहेत: ए झेब्रा, बी हत्ती, सी घोडा, डी गाढव। तुमचे बरोबर उत्तर असेल ए झेब्रा। प्रश्न 6, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली कोणत्या गडावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली कोणत्या गडावर झाला होता? आपले पर्याय आहेत: ए रायगड, बी प्रतापगड, सी तोरणा, डी शिवनेरी। तुमचे बरोबर उत्तर असेल अ रायगड। प्रश्न 7, स्त्री आणि पुरुष यांची तुलना करणारे पुस्तक कोणी लिहिले? स्त्री आणि पुरुष यांची तुलना करणारे पुस्तक कोणी लिहिले? आपले पर्याय आहेत: ए सावित्रीबाई फुले, बी रमाबाई रानडे, सी ताराबाई शिंदे, डी पंडिता रमाबाई। तुमचे बरोबर उत्तर असेल सी ताराबाई शिंदे। प्रश्न 8, महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सलग 2 शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सलग 2 शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? आपले पर्याय आहेत: ए स्मृती मानधना, बी हरमनप्रीत कौर, सी शेफाली वर्मा, डी श्रेयंका पाटील। तुमचे बरोबर उत्तर असेल एक स्मृती मानधना। प्रश्न 9, कोणते फळ आपण रेल्वेतून घेऊ जाऊ शकत नाही? कोणते फळ आपण रेल्वेतून घेऊ जाऊ शकत नाही? आपले पर्याय आहेत: ए केळी, बी लिची, सी नारळ, डी टरबूज। तुमचे बरोबर उत्तर असेल सी नारळ। प्रश्न 10, तांदळाचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? तांदळाचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले पर्याय आहेत: ए गॅस्ट्रो, बी अपचन, सी अतिसार, डी वरील सर्व। तुमचे बरोबर उत्तर असेल डी वरील सर्व। तांदळाच्या पाण्यात कर्बोदके असतात, जी ऊर्जा आणि मूड सुधारण्यास मदत करतात। त्याशिवाय त्यात प्रीबायोटिक्स देखील असतात, जी आतड्यांचे आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर असतात। त्यामुळे तांदळाचे पाणी अतिसार, बद्धकोष्ठता,
अपचन व गॅस्ट्रोएंटेरिटिस यांसारख्या पाचक समस्या टाळण्यास किंवा त्यावर उपचार करण्यास मदत करू शकते। प्रश्न 11, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? आपले पर्याय आहेत: 1. दिल्ली, बी. कोलकाता, सी. चेन्नई, डी. मुंबई। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।